नमस्कार मित्रांनो. काही माणसं अशी असतात, की जे एका ठिकाणी स्थिर राहत नाही. त्यांच्या मनात सतत काहीतरी विचारांचं चक्र हे चालूच असतं. मिथुन राशीचा पुरुष काहीसा असाच असतो. तो विचारशील माणूस असतो. संवादाचा माणूस असतो. लोकांमध्ये राहणारा असतो. समाजभिमुख असतो. पण स्वतःच्या मनामध्ये, भावनांमध्ये, विचारांमध्ये हरवणारा. त्याच्या स्वभावात चंचलता असते. अर्थात ती वरवरची मात्र नक्कीच नसते. ती त्याच्या विचारांमध्ये असते. म्हणजेच विचारी माणसाला विचारांपेक्षा प्रिय काय असू शकतं? हा भाव मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये खास करून दिसून येतो. आणि विशेष म्हणजे तो एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करू शकतो. सहसा पुरुषांमध्ये ही क्वालिटी दिसून येत नाही, परंतु ती मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये नक्कीच असते. एकाच विषयाला अनेक बाजूंनी तो पाहतो. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणजे फक्त एकच एक दृष्टिकोन तो ठेवत नाही. त्याचं मन कायम ॲक्टिव्ह असतं. तो पटकन शिकतो, पटकन समजतो आणि पटकन बदलतोही. परिवर्तनशील ज्याला आपण म्हणतो, हा स्वभाव मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये खास करून दिसून येतो. त्याचं मतही बदलू शकतं. त्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. आणि म्हणूनच कधी-कधी लोकांना तो थोडासा अनस्टेबल वाटतो. पण खरं म्हणजे तो अनस्टेबल किंवा अस्थिर नसतो. तो अडॅप्टेबल असतो. म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणं हे मिथुन राशीच्या पुरुषाला अतिशय योग्यपणे जमतं. तो परिस्थितीनुसार बदलतो, लोकांनुसार बोलतो आणि म्हणूनच तो सगळ्यांमध्ये मिसळतो, अगदी सहजपणे. त्याचं कम्युनिकेशन स्किल खूपच स्ट्राँग असतं. तो त्याच्या वाणीनंच लोकांना जिंकतो, शब्दांनी नातं बांधतो. पण त्याच्या शब्दांमागे कधी-कधी त्याचं खरं मन दडलेलं असतं. तो बोलतो खूप, पण स्वतःबद्दल थोडं कमीच बोलतो. 40शी पर्यंत मिथुन राशीचा पुरुष आयुष्य अनुभवत असतो. तो वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो. अर्थात तो त्याचा स्वभावही असतो. नवीन व्यक्तींना, लोकांना भेटतो. नवीन कल्पना एक्सप्लोर करतो. खरं तर त्याचं आयुष्य कधी एकाच रेषेत चालत नाही. ते कायम बदलत असतं. पण 40शी नंतर त्याच्या आयुष्याचा एक वेगळाच टप्पा सुरू होतो. आता त्याच्याकडे फक्त क्युरिओसिटी राहत नाही. जबाबदाऱ्या येतात. घर, कुटुंब, मुलं आणि या सगळ्यांमध्ये त्याच्या मनाची चंचलता आणि बाहेरची स्थिरता याच्यात एक अनामिक संघर्ष सुरू होतो. बाहेर मात्र त्याला स्टेबल राहावं लागतं. पण आतून तो अजूनही एक्सप्लोर करायला इच्छुक असतो. त्याच्या मनात 2 विचार कायम चालू असतात. खरं तर 2 मनं एकमेकांशी अतिशय विरोधीपणे बोलत असतात. एक म्हणतं, "स्थिर रहा, जबाबदारी सांभाळ" आणि दुसरं मन म्हणतं, "आणखीन काहीतरी करायचं आहे." आणि हा इंटरनल कॉन्फ्लिक्ट त्याला थकवतो. म्हणतात ना, माणसं शारीरिक मेहनतीपेक्षा विचाराने जास्त दमतात, थकतात. काहीसा हाच प्रकार मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये जास्त दिसतो. हा लोकांमध्ये राहतो, पण आतून तो अनेक वेळा एकटा असतो. कारण त्याला समजून घेणं तसं सोपं नसतं. त्याचं मन खूप लेयर्ड असतं. वेगवेगळ्या पातळ्यांमध्ये असतं. कारण त्याचे विचारच तसे असतात. एकाच गोष्टीचे वेगवेगळ्या प्रकारे विचार करणं आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती एकाच वेळेला फोकस करणं, हा भाग त्याच्यामध्ये जास्त असतो. म्हणूनच त्याचं अंतर्मन तसं समजून घेणं, हे थोडंसं कठीण असतं. तो हसतो, बोलतो, जोक्स करतो. पण त्याच्या आत कधी-कधी गोंधळही असतो. हा त्याच्या नात्यांमध्येही दिसतो. त्याचा ड्युअल नेचर दिसतो. तो पत्नीशी बोलतो,
शेअर करतो, पण पूर्णपणे उघड कधीच होत नाही. तो इमोशनली कनेक्ट होतो, पण त्याला स्वतःचं मन स्पष्ट करायला थोडा वेळ लागतो. तो मुलांसाठी फ्रेंडली असतो, अगदी जवळच्या मित्रासारखा. त्यांच्याबरोबर दोस्तांसारखाच वागतो. पण त्याच्या मनात एक प्रश्न कायम येतो. मी माझ्या मुलांना योग्य मार्ग दाखवतोय का? करिअरबद्दल सांगायचं झालं तर 40 नंतरचा जो पुरुष आहे, मिथुन राशीचा, एकाच गोष्टीवर टिकून राहायला शिकतो. कारण त्याला आता समजलेलं असतं, की सतत बदलणं नेहमीच काही योग्य नसतं. पण त्याच्या आतील क्युरिओसिटी मात्र कधीच संपत नाही. तो अजूनही नवीन गोष्टी शिकतो, नवीन विचार करतो. पण आता त्याला त्या विचारांना तो फिल्टर मात्र करत असतो. तो थोडा प्रॅक्टिकल होतो. पण त्याच्या आतला गोंधळ मात्र काही संपूर्णपणे संपत नाही. त्याला स्वतःलाच समजून घ्यायला थोडा वेळ लागतो. तो स्वतःलाच प्रश्न विचारत असतो. मी नेमका कोण आहे? कारण त्याने आयुष्यात अनेक रोल निभवलेले असतात. अनेक नाती, अनेक भूमिका. पण त्याचं खरं रूप कोणतं आहे, हा प्रश्न मात्र त्याच्या मनात कायमचा राहतो. बाहेरून तो कॉन्फिडंट वाटतो, पण आतून स्वतःलाच शोधत असतो. 40 नंतर तो थोडा शांत होतो, कमी बोलतो, विचार जास्त करतो. तो लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता तो स्वतःलाही समजून घ्यायला लागतो. तो अजूनही ॲडॅप्टेबल असतो आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण आता तो स्वतःसाठी बाउंडरीज तयार करतो. स्वतःच्या सीमा स्वतः ठरवतो. अजूनही तो बोलतो, पण आता तो निवडकच बोलतो, नेमकं बोलतो, विषयाला धरून बोलतो, मुद्द्याला सोडून बोलत नाही. मिथुन राशीचा पुरुष हा कधी एकसारखा राहत नाही. तो सतत इव्हॉल्व होत असतो. तो सतत स्वतःला पॉलिश करत असतो. तो सतत स्वतःला नवीन काही करण्याकडे स्वतःचं मन, विचार तयार करत असतो. पण 40 नंतर तो पहिल्यांदाच स्थिरतेकडे वळतो आणि त्याच वेळी स्वतःच्या आतल्या गोंधळाला सुद्धा सामोरा जातो. तो लोकांना समजतो, पण आता तो स्वतःलाही समजायला लागतो. आणि कदाचित हीच त्याच्या आयुष्याची खरी सुरुवात असते. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचा पुरुष, जो की 40 कडे झुकतोय. त्याचे विचार, जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन आणि एकंदरीत व्यक्तिमत्व. धन्यवाद.